नमस्कार डिअर फ्रेंड्स. आजचा मित्रांनो आपला टॉपिक राहील दम लागणं, धाप लागणं. लक्षण स्वरूपामध्ये जरी ही कंप्लेंट असली तर खूप जास्त बघायला मिळते आणि याचे रुग्णही फार जास्त राहतात. नेहमी कंप्लेंट करतात की आम्हाला खूप जास्त प्रमाणात दम लागतो, चालताना दम लागतो, जिना चढताना दम लागतो, बोलतानाही दम लागतो आणि जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा इतका दम लागतो की असं वाटतं की काही हार्ट अटॅक वगैरे तर येणार नाही ना, किंवा काही दुसरा प्रॉब्लेम तर होणार नाही. तर तेच हा टॉपिक लक्षात ठेवून कुठल्या कुठल्या कारणांनी दम लागतो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ आणि फार साधे सोपे उपाय करून तत्काळमध्ये दम लागणं आपण कसं बंद करू शकतो मित्रांनो, हा मेनली आजच्या व्हिडिओचा टॉपिक राहील. नमस्कार, मी आपला होस्ट डॉक्टर स्वप्नील आणि तुम्ही बघत आहात माझा चॅनल डॉक्टर स्वप्नील वडवेकर. डिअर फ्रेंड्स, या चॅनलमध्ये वेगवेगळ्या डिझिजेसवर, आजारांवर तुम्हाला औषधांची व उत्तम जी आहे घरगुती उपायांची माहिती तुम्हाला मिळेल. जर आपल्याला हा व्हिडिओ आणि चॅनल आवडतो तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, कारण की जेव्हाही आम्ही नवीन व्हिडिओ आणू त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर टॉपिक स्टार्ट करू डिअर फ्रेंड्स. आपण सर्वात पहिले महत्त्वाचे कारण जाणून घेणं गरजेचं आहे की या केसेसमध्ये की वारंवार का दम लागत असतो. मी 4 ते 5 कारणं आहे जे आपल्याला सांगेल. सर्वात पहिलं महत्त्वाचं कारण जे जास्त करून बघायला मिळतं ते आहे रक्ताची कमतरता. शरीरात जेव्हाही रक्ताची कमतरता होते तर मग पेशंट लहान वयाचा असू द्या, मध्यम वयाचा असू द्या किंवा सिनियर सिटीजन असू द्या, लेडीज असो अथवा जेंट्स, अत्याधिक प्रमाणामध्ये शरीरात दम लागत असतो. कारण असं असतं की शरीरातलं जे रक्त आहे, जे हिमोग्लोबिन आहे, ब्लड आहे, ते ऑक्सिजन वहन करण्याचं कार्य करत असतं, जसं जसं शरीर काम करत असतं. पण जेव्हाही रक्ताची कमतरता होते तर शरीराला जे ऑक्सिजन लागत असतं ते पर्याप्त मात्रेमध्ये शरीराला भेटत नसल्यामुळे खूप जास्त प्रमाणात दम लागतो. हे सर्वात जास्त रुग्ण दम लागण्याची या कॅटेगरीमध्ये आपल्या भारतामध्ये सापडतात. त्याचं कारण आहे शरीरात असलेली रक्ताची कमतरता. दुसरं एक महत्त्वाचं कारण आहे लठ्ठपणा, शरीरावर वाढलेली चरबी. जिथेही मोटापा वाढला आहे, चरबी वाढली आहे, वजन वाढलं आहे लोकांचं, त्यांनाही वारंवार दम लागतो. चालताना, बोलताना, कुठलंही काम करताना ते झटपट थकून जात असतात, त्यांना खूप घाम येतो, ऑक्सिजन त्यांना पर्याप्त भेटत नाही शरीरावर चरबी वाढल्यामुळे. तर अशा केसेसमध्ये हे महत्त्वाचं कारण राहतं. यांना वजन कमी करणं गरजेचं राहतं की लठ्ठपणा हा दुसरं महत्त्वाचं कारण आहे. तिसरं महत्त्वाचं कारण मित्रांनो ते आहे की लहानपणापासून जर कोणाला दम्याचा त्रास असेल किंवा मोठं झाल्यानंतर हळूवारपणे उत्पन्न झालं असेल, फुफ्फुसाचे म्हणजे लंग्सचे जर प्रॉब्लेम असतील अशा केसेसमध्ये. तिसरं सर्वात महत्त्वाचं याच कॅटेगरीमधलं पोस्ट कोविड म्हणजे कोरोनानंतरही खूपसे रुग्ण आहे ज्यांना पंप वगैरे लागून गेले, फुफ्फुसांची कंडिशन त्यांची फार खराब झाली आहे. अशाही लोकांना वारंवार दम लागत राहतो, जीव घाबरत राहतो त्यांचा. हेही रुग्ण बघायला मिळतात. हे तिसरं महत्त्वाचं कारण होतं. चौथं एक महत्त्वाचं कारण आहे मित्रांनो, जर ऑलरेडी कोणाला हृदयाचा विकार असेल, हार्टचे प्रॉब्लेम असतील तर असेही रुग्ण असतात, त्यांना वारंवार दम लागत असतो. ही जरा सिरियस आणि महत्त्वाची कॅटेगरी आहे डिअर फ्रेंड्स. इथे सर्जिकल इंटरव्हेन्शन लागतं किंवा MD मेडिसिनचा मोठ्या डॉक्टरांचं एक्सपर्ट ओपिनियन घेऊन आपल्याला औषधी उपचार करावा लागतो. ही अशी कॅटेगरी आहे ज्याच्यात घरगुती उपाय वगैरे कार्य करत नाही. नियमितपणे औषधी घेऊन, योग्य आहार घेऊन, पथ्य आणि पाणी सांभाळून आपल्याला दम लागणं कमी करावं लागतो. आणि 5वी जी कॅटेगरी आहे ही पण कॉमनली बघायला मिळते मित्रांनो, ती आहे शरीरामध्ये फिटनेसचा अभाव. म्हणजे अशक्तपणा जास्त असतो, शरीर अजिबात फिट नसतं. तर अशा पेशंटमध्ये, अशा रुग्णांमध्ये वारंवार दम लागत असतो कुठल्याही प्रकारे जर त्यांनी कार्य केलं तर आपल्याला फक्त एवढंच करायचं असतं की यांचा फिटनेस आपल्याला परत आणून द्यावा लागतो किंवा त्यांना त्या हिशोबाने आपल्याला औषधी उपचार सांगावे लागतात. तर आता हा मित्रांनो दम लागण्यावर माझा सेकंड व्हिडिओ आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी जुन्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे. त्याच्यात मी आत्ताच जे कारणं सांगितले ते डिटेलमध्ये सांगितले आणि औषधी उपचारसुद्धा सांगितले. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगेल की कुठले असे घरगुती साधे व्यायाम आहे, उपाय आहे जे केल्यानंतर झटपट तुमचं तत्काळमध्ये दम लागणं बंद होईल. तर सर्वात पहिला आणि महत्त्वाचा व्यायाम मित्रांनो तो असा आहे की जर आपण आपल्याला एक सुखासनाच्या पोझिशनमध्ये बसायचं आहे. ज्यांना वारंवार दम लागण्याचा त्रास होतो, अर्ली मॉर्निंग जर आपण हा व्यायाम केला तरी चालेल. आणि दुसरा जो मी व्यायाम सांगेल तो तुम्ही कुठल्याही पोझिशनला आणि दिवसाच्या कुठल्याही वेळेस करू शकतात. किमान दिवसातनं तुम्ही 2दा तो व्यायाम करायचा आहे. हा जो व्यायाम मी सांगतो आहे आपल्याला अर्ली मॉर्निंग किंवा तुम्ही संध्याकाळी केला तरी चालेल. आपल्याला ताठ बसायचं आहे, जे आहे सावकाश, आणि श्वास आपण आरामात श्वास भरायचा आहे छातीमध्ये, जितका भरता येईल तितका. श्वास जितका भरता येईल तितका आपण सावकाश भरला. याला पूरक म्हणतात. म्हणजे श्वास आतमध्ये जे आपण भरतोय, छातीमध्ये श्वास घेतोय त्याला पूरक श्वास आपण घेतला. आता एक 10 सेकंड जे आहे आपल्याला कुंभक करायचं आहे. कुंभक म्हणजे जो श्वास आपण घेतला होता तो थांबवून ठेवायचा आहे छातीमध्ये.
रोखून धरायचा आहे 10 सेकंद. श्वास घेतला, थांबवून ठेवला आणि सावकाश आपल्याला नाकाने श्वास सोडायचा आहे. म्हणजे पूरक, कुंभक आणि रेचक. श्वास सोडण्याला रेचक म्हणतात. आपण पूरण केलं म्हणजे श्वास आतमध्ये ओढला, 10 सेकंद आपण कुंभक केलं म्हणजे श्वास धरून ठेवायचा आहे आणि श्वास सोडायचा आहे म्हणजे रेचन करायचं आहे, रेचक. तर ही आपण 8 ते 10 सायकल आपण डेली सकाळी करू शकतात. असे रुग्ण ज्यांना वारंवार दम लागतो, मेनली लेडीज पेशंट, अर्ली मॉर्निंग जर आपण केलं टेरेसवर किंवा कुठेही ओपन स्पेसमध्ये किंवा गार्डनमध्ये, तर ऑक्सिजनचे जे प्रमाण आहे, फुफ्फुसांची ऑक्सिजन घेण्याची जी कॅपॅसिटी आहे ती फार उत्तम सुधारते. वेगवेगळ्या महागडे औषधंपासूनही बऱ्यापैकी याच्यामध्ये आराम होऊन जातो. असे रुग्ण ज्यांना वारंवार कफ सिरप घ्यावे लागतात, वारंवार दम लागतो, ECG वगैरे करावं लागतं किंवा काही कुठली तरी भीती राहते की मला काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना, तर अशा रुग्णांमध्ये पूरक, कुंभक आणि रेचकचा हा जो साधा व्यायाम आहे याचा अतिउत्तम फायदा आम्ही होताना बघितला आहे मित्रांनो. मी रिपीट करेल, पूरक म्हणजे श्वास घ्यायचा आहे सावकाश बसून, जितका छातीमध्ये भरता येईल तितका, 10 सेकंद तो थोडासा धरून ठेवायचा आहे. आपल्या शक्तीनुसार आपल्याला श्वास धरायचा आहे. तरुण लोक आहे ते थोडं जास्त काळ दीर्घ धरू शकतात. काही लोकांना, सिनियर सिटीजनला जास्त वेळ धरता येत नाही, तर आपल्या ताकदीनुसार जो तो श्वास धरून ठेवायचा आहे आणि सावकाश आपण तो श्वास सोडायचा आहे. हा पहिला महत्त्वाचा व्यायाम होता पूरक, कुंभक आणि रेचकचा. दुसरा एक्सरसाइज मित्रांनो मी सांगेल, तर आता जे उभं राहून हा एक्सरसाइज करू शकतात ते तसंही करू शकतात मित्रांनो. भिंतीला आपल्याला टेकून उभं राहायचं आहे, सरळ उभं राहायचं आहे, सावकाश श्वास घ्यायचा आहे नाकाने, जसं मी सांगितलं तसं. श्वास छातीत भरल्यानंतर 10 सेकंड आपल्याला तो श्वास धरून ठेवायचा आहे आणि होटाने जे आहे आपल्याला तो श्वास सोडायचा आहे. पहिल्या व्यायामामध्ये नाकाने श्वास घ्यायचा आहे, धरून ठेवायचा आहे आणि नाकाने सोडायचा आहे. पण दुसऱ्या व्यायामामध्ये आपल्याला नाकाने श्वास घ्यायचा आहे, 10 सेकंड धरून ठेवायचा आहे आणि हळूवारपणे होठ थोडे छोटे करून सावकाश सोडायचा आहे. हा सोपा व्यायाम आहे. भिंतीला टेकून जो उभं राहून जो करायचा आहे, त्यात श्वास घ्यायचा आहे आपल्याला, 10 मिनटं धरून ठेवायचा आहे आणि होटाने आपल्याला सावकाश श्वास सोडायचा आहे. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा जो व्यायाम आहे मी तो आपल्याला सांगेल. हा दिवसातनं तुम्ही कधीही करू शकतात. दिवसातनं किमान 2 वेळा किंवा 2 वेळा नाही जमत तर 1 वेळाही करू शकतात. हा एक प्रेशर पॉईंट आहे मित्रांनो ॲक्युप्रेशरचा. आपल्याला जर हँड दिसेल इथे अंगठ्याच्या खाली हा स्पॉट असतो. या केसेसमध्ये आपल्याला इथे प्रेस करायचं आहे. मी दाखवेल थोडंसं एक डॉट जो आहे ॲक्युप्रेशरचा हा अंगठ्याच्या खाली येतो इथे. जर आपण नीट दाबलं तर थोडीशी वेदना होईल आपल्याला. तर इथेवर थोडंसं आपल्याला प्रेशर द्यायचं आहे आणि श्वास घ्यायचा आहे. एक 5 सेकंद थांबून पोटाने आपल्याला तोंडाने श्वास सोडायचा आहे. एक 3 ते 4 वेळा आपण करू शकतात मित्रांनो. एक वेळ जर करायचं झालं आणि दिवसातनं जे आहे आपण 2 वेळा करा. ऑक्सिजन येण्याची जी कॅपॅसिटी जी आहे फुफ्फुसांमध्ये ती बऱ्यापैकी वाढते. पहिल्याच पूरक, कुंभक, रेचक सारख्या व्यायामासारखी, आणि बऱ्यापैकी दम लागणं आपल्याला कमी होऊन जातो. मी रिपीट करेल, आपल्याला अंगठ्याच्या खाली एक ॲक्युप्रेशरचा स्पॉट असतो. आपण जर लोकेट केला बघा इथे तर थोडीशी वेदना होते, थोडंसं दुखतं. आणि जसं आपण याला थोडंसं प्रेशर द्याल तसंच थोडंसं ताठ बसून आपल्याला श्वास घ्यायचा आहे. थोडा वेळ थांबले किंचित 5 सेकंद, तर तोंडाने हा श्वास सोडायचा आहे. तर हा सोपा व्यायाम आहे मित्रांनो तिसऱ्या नंबरचा. पहिल्या नंबरचा जो व्यायाम आहे तो अतिशय गुणकारी आहे. दीर्घ काळासाठी आपल्याला फायदा होईल आपल्याने. दुसरा आणि तिसरा व्यायामही आपण करू शकतात आपल्या आवडीनिवडीनुसार जे आहे, जसाही जमेल तिघांपैकी कुठलीही एक आपण एक्सरसाइज तुम्ही करू शकतात. औषधींच्या संदर्भामध्ये फर्स्ट व्हिडिओ जो आहे मित्रांनो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिली आहे. तुम्ही दोन्ही व्हिडिओ बघू शकतात आणि त्या हिशोबाने आपला फायदा करून घेऊ शकतात. तर डिअर फ्रेंड्स, हा आजचा टॉपिक होता, जे कॉमन कंप्लेंट दम लागणे, धाप लागणे ज्याही रुग्णांना होते. तर नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करून गरजू मित्रांनाही शेअर करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटू एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सकट. तोपर्यंत मी आपला होस्ट डॉक्टर स्वप्नील आपली आज्ञा घेतो.